बाय बाय. झोप येते म्हणून दादाला थोडंसं आरा दिला. हे तुम्ही आमच्यासोबत आहे, आजच आमच्यासोबत कंटिन्यू करा. काहीतरी नवीन शिकवायला आणि नवीन करायला तुम्हाला भेटेल. आम्ही हा प्रवास सुरू करतो आहे आजपासून. काहीतरी सगळीकडनं जेव्हा दरवाजे बंद होतात तर कुठून ना कुठून दरवाजे खुललेले असतात आणि हा दरवाजाचा पहिला पाऊल असेल, आमचा पहिला प्रवास असेल. हा प्रवास जेव्हा स्टार्ट केला, जेव्हा सगळीकडनं आपला विश्वास तुटतो, तेव्हा आपला विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट नाही. तेव्हा कळते की जेव्हा हा गॅजेट बनवला कॅमेरा सगळ्या गोष्टी खरं सांगतो. आणि हा नवीन प्रवास कॅमेरासोबत नाता जोडून आम्ही स्टार्ट करतो आहे. आणि ह्या प्रवासात तुम्ही आमचं साथ द्या. डेस्टिनेशन आता आमचा हा दादरचा तिकीट होता. ॲक्च्युली आम्ही दादर जाणार होतो, पण काही कारणामुळे जेव्हा नशिबात आलेल्या गोष्टी जशा बदलतात तसा आमचा प्रवास असा टर्न घेतला आहे. आणि प्रवास आमचा आम्ही दादरहून आमची ट्रेन होती आणि आम्ही आता कल्याणला काय करतो तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण आता कल्याणवरनं आमचा नवीन प्रवास सुरू होतो आहे. जसं तुम्हाला परत मी सांगतो, जसे लोक विश्वास तोडतात त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण नवीन प्रवास सुरू करावा. आपल्या स्वतःवर विश्वास ठेवू आणि या प्रवासासोबत तुम्ही माझ्यासोबत राहा. तुम्हाला पण आवडेल, मला पण आवडेल. पहिल्या प्रवासात पहिला क्वेश्चन एकच, जनरल डब्यात TC येतात का? क्या भाई जनरल डब्बे में TC आते हैं? पर पहली बार हम बिना टिकट जा रहे कहा तो हम सोच रहे हैं कि जनरल डब्बे में चले जाए. तो हमारे पास है नहीं पैसे और निकल पड़े घर से बैग पैक करके, वो भी गोरखपुर एक्सप्रेस में. तो चलो आइए, आपका स्वागत है गोरखपुर एक्सप्रेस में और हमारे भाइयों के साथ. एक बार अंदर दिखाइए. ये जर्नी होने वाली बहुत ही स्पेशल और बहुत ही मज़ेदार, क्योंकि जगह ट्रेन में पैर रखने के लिए जगह भी नहीं. और हम यहाँ से 3 घंटा ट्रैवल करने वाले हैं नाशिक तक. तो आइए आपको मिलते हैं हम नाशिक में. असा होणारा प्रवास काही समजत नाही. ट्रेनला बघून खूप भीती वाटते. या आमच्यासोबत ट्रेन बघा. ट्रेन तर तुम्ही बघू शकतात, पण आम्ही जे इथं फील करतो आहे ट्रेनमध्ये पाय ठेवल्यावर जे येणारी जे आपली सुगंध आहे हा तुम्ही फील नाही करू शकणार. आणि याचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्हाला जनरल डब्यामध्ये, ती पण गोरखपूर एक्सप्रेसमध्ये प्रवास करावा लागेल. आणि हा प्रवास तुम्ही आमच्यासोबत करू शकता. आम्ही ठरवतो फायनली आम्ही इथं चढणार. हे 2 पोरं खूप क्यूट दिसत आहे आम्हाला. इनके साथ हम जाएंगे 2 घंटे. कहाँ जा रहे हो भाई आप? भाई जी, वो मास्क वाले भैया, कहाँ पे जा रहे हो आप? शर्मा गई. अशा डब्यामध्ये हे जरी 10-15 तास प्रवास करू शकतात, आम्ही 2 तास करू शकतो. तर पहिल्यांदा जरी तुमच्याकडे पैसे नसेल आणि कुठंतरी जायचं असेल तर जाण्यासाठी पैसे नाही लागत, जाण्यासाठी बॅग भरावी लागते आणि जनरल डब्यामध्ये विदाउट तिकीट जावं लागतं. सही आहे ना भैया? तो चला आमच्या सोबत या ट्रेनने. तू का देखत है रे? तू शर्मा रहा है, कॅमेरा को शर्मा रहा है. परप्रांतीय भाऊ आहे आपले, महाराष्ट्रात आले, महाराष्ट्रातून त्यांच्या घरी जात आहे. चांगलं आहे, त्यांना आपल्याला त्रास द्यायचा नाही. 2 तास त्यांच्यासोबत प्रवास करायचा. म्हणून हा प्रवास सुखाचा असो. कदाचित गाडी हॉर्न देते, पण कोणती देते माहीत नाही, आपली देते का दुसरी. मी शांत उभा आहे याचं कारण तर काहीतरी आहे. माझा एक हा ट्रेनवर आहे, पाऊल कल्याण स्टेशनवर आहे. जात कुठे आहे माहीत नाही, पण जातो आहे. जाण्यासाठी कारण खूप आहेत, हे तुम्हाला सगळे सांगणार आम्ही एका चांगल्या व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. जेव्हा पण आपला विश्वास जगाशी तुटतो तेव्हा वाटतं की काहीतरी नवीन गोष्ट करावी आणि विश्वास कोणावर ठेवावा. तेव्हा कळाला की कॅमेरा असा एक प्रकार आहे जो सगळं खरं दाखवतो. म्हणून आजपासून आमचा हा नवीन प्रवास कॅमेरासोबत सुरू करतो आहे आम्ही, कॅमेऱ्याच्या विश्वासावर. तुम्हाला वाटतं जनरल डब्यात तिकीट बुक करून सीट भेटत असेल, असं काही नाही. इथं विदाउट बुकिंग पण मारामारी की हे मेरी जगह आहे, इधर भेटणं. तो मी बोललो हातात बॅग घेऊन आता 2 तासच जायचं. मला तुम्ही कम्फर्टेबली आम्हाला सहन करा ना, आम्ही प्रत्येक गोष्टी सहन करतो ना यार. तर थोडं तुम्ही पण सहन करा ना आम्हाला फक्त 2 तासात प्रवास करायचा आहे, इकडनं तर 3पर्यंत. आम्ही तर तुम्हाला आमचे भाऊ समजतो, तुम्ही आम्हाला 2 तास ॲडजस्ट नाही करू शकत. तर तुम्ही सांगा आम्हाला यांनी केलं पाहिजे का नाही. फायनली आम्ही ट्रेनमध्ये, आणि जनरल ट्रेनमध्ये प्रवास करणं हा प्रत्येकजण नाही करू शकत. या डब्याच्या कोपऱ्यात विमल का स्वाद आहे आणि गाडीमध्ये सेंटेड वास आहे. आणि गाडीमध्ये बसलेले आमचे प्रिय मित्र गोरखपूर जात आहे. 8 तास कापे जाऊया गोरखपूर असा बसून जातोय तो. आमची 2 तासासाठी फाटली आहे, है ना. हम डट के रह गए, हम भी गोरखपुर के जैसे जाके दिखाएंगे.
तो आप भी हमारे साथ बने रहो. ओके, चलोगे ना भाई हमारे साथ. प्रवासाला सुरुवात झाली आहे. प्रवास सुरू होऊन आता 1 तास झाला आहे. 1 तासामध्ये मला या डब्यात असं कळतं की जेव्हा मुंबईवरनं आपण लोकल ट्रेन बघून CSTचा प्रवास करतो आपल्या जॉबसाठी, 5 घंटे काम करायला आपण जी आपल्या लोकल ट्रेनची गर्दी सहन करतो, आणि या ट्रेनमध्ये आल्यावर मला कळतं की लोक आपलं घर सोडून एवढा लांब येतात आपल्या इथं काम करायला, आणि घरी जाताना सुद्धा स्लीपर आणि AC कोच अफोर्ड नाही करत, कारण की त्यांना पैसे वाचवायचे. आणि ते वाचवतात कारण की काय आहे, त्याचं कारणच हे की जरी 2 पैसे कमायला एवढे लांब आले तर 2 पैसे घरी पण त्यांना घेऊन जायचे. असा प्रवास करून जरी हे जाऊ शकतात तर आपल्याला ती लोकल ट्रेन ज्यामध्ये आपल्याला जास्त गर्दी असते ती काहीच वाटत नाही. तर तुम्ही पण बघा की कसा लोक ट्रॅव्हल करतात. आमच्यासोबत कंटिन्यू राहा, काही ना काही शिकायला भेटेल आम्हाला, तर आम्ही पण तुम्हाला. कधीतरी कुठं थोडाफार होता व्हायना कोणाच्या तरी कामी आलो, दादाला झोप येते म्हणून दादाला थोडासा आरा दिला. दादा आपल्या इथं झोपला आहे, आपण पायानं घालवायला दादाची झोप पूर्ण होऊ देऊ. दादाला आपला आसरा भेटतो आहे तर कंटिन्यू करतो. फायनली आता इगतपुरी कसारा स्टेशन येतं आहे, आणि कसारा स्टेशनमध्ये जनरल डब्यामध्ये ऑलरेडी एवढी परेशानी आणि एवढं दिक्कत होते, आणि वडापावने अजून जास्त त्रास देतात. बसायला जागा नाही, पण यांना घुसून वडापाव विकायचा त्यांचा आणि त्रास द्यायचा आम्हाला. ये ना भाऊ पण आपल्यासोबत या ट्रेनमध्ये या डब्यामध्ये हा भाऊ पण प्रवास करतोय आणि सोबतच चाललोय, आणि हो पण नाशिकलाच जातोय ना, आपण पण नाशिकपर्यंत जात आहे. पण कल्याणवरनं नाशिकचा प्रवास पण एवढा मोठा होत चालला आहे, कारण की पाय ठेवायला जिथं जागा नाही तिथं आम्ही बसतोय, आणि एवढ्या चांगल्या सेंटेड स्मेलमध्ये आम्ही हा प्रवास करतोय. तर काय इतका गोड प्रवास होतोय काय सांगू तुम्हाला. आणि त्यामध्ये आम्ही अडकून बिडकून बसलोय, तर त्यामध्ये पाणीवाले आणि वडापाव आले, त्यांना सगळ्यांना जागा आम्हाला द्यावी लागते. आणि तसं पण आम्ही पोचलोय कसारा स्टेशनवर, आणि कसाऱ्याचं एन्व्हायरमेंट खरंच छान वाटतं आहे. आणि फक्त गोरखपूर एक्सप्रेसचं आल्यावर जरा एन्व्हायरमेंट खराब सारखं झाल्याचं वाटतं मला. असं काही नाही, जस्ट किडिंग होतं. भावाला पण हसायला येतं. बरोबर आहे ना. ॲक्च्युली जी परप्रांतीय आहे, आपण असं जरी एक पकडू, त्यांची डायरेक्ट ट्रेन ठेवली पाहिजे, म्हणजे कुठलाही स्टॉप न घेता त्यांच्या ठिकाणी ती पोहोचणार. कारण की आपले जे लोक आहेत त्यांना मधी आता समजा जरी कल्याणपासून नाशिकचा प्रवास असेल किंवा भुसावळ जळगावचा, ती वेगळी ट्रेन केली पाहिजे. कारण की एवढा लॉंग रूट जरी कोणाला प्रवास करायचा नाही, दोघंही एकमेकांसोबत, दोघं इकडचे प्रवासी हे प्रवासी एकत्र येऊन जे त्यांचं ते मॅच बसत नाही, आम्ही त्यांना कम्फर्टेबली सहन करू शकत नाही, किंवा ते आम्हाला करत नाही. तर तुम्ही यावर जरा लक्ष द्या असं मला वाटतं. काहीतरी होऊ शकतं. तर रोडवर नाही बसले तर कशाला तुम्ही जनरल डब्यात बसले. जनरल डब्यात जरी बसणार असाल तर काहीतरी मिनटं तुम्ही डोरला बसलेच पाहिजे. कारण डोरला बसले असं वाटतं की आपण विमानात बसलोय, खूप चांगला अनुभव भेटतो. डोरला बसलं पाहिजे ना, बसलंच पाहिजे. ट्रेनचा प्रवास हा डोरला बसला आणि तुम्हाला 4-5 फायदे लागतो. आतमध्ये बसाल तर तुमच्या बॉडीवर सेंटेपचा जो स्मेल आहे तो तुम्हाला सहन नाही होणार. बाहेर बसाल तर तुम्हाला एअर फिल्टर होत राहणार आहे, हवा चांगली येणार नाही. आतमध्ये असं तुम्हाला ते व्हेंटिलेटरवर टाकावं लागेल असं कंडिशन आहे. म्हणजे असे प्रकारचे काही हवा बाहेर काढतात काही लोक. त्या हवाबद्दल आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत. ती कसं तरी सहन करून आम्ही इथं जागा बनवली, आणि म्हटलं भैया तेवढी जगा दे, तेवढा जाणं आहे तू याचा पसंत केला. आणि प्रवास हा आम्ही इगतपुरी स्टेशनवरती उतरलो आहे. हा इगतपुरी स्टेशन आहे. जे विपासना तुम्ही ऐकलं असेल, धम्मगिरीला आहे, जसं त्यांचं हे पण आहे स्टेशनला प्रॉपर. जरी आपल्याला मेडिटेशन सेंटरला यायचं आहे तर तुम्हाला इगतपुरीला पण यावं लागतं, आणि इतकं छान ते मेडिटेशन होतं नाही का, आपल्याला त्यासाठी इगतपुरीला उतरावं लागतं. आणि आता आम्ही इगतपुरीला आहे. आमचा प्रवास चालूच आहे, आणि आमच्या प्रवासात तुम्ही पण आहे. आता आपला प्रवास जरा जवळ बाकी आहे. आता नाशिक येणार आहे, पूर्ण बघत राहू तुम्ही. दोस्त हे आपले परप्रांतीय मित्र आहे,
गोरखपूरला चाललंय. दिसायला खूप छान आहे. खाली बसून जात आहे, कोणाचं घेणं देणं नाही, नो टेन्शन, काय टेन्शन नाही. भाई आप कहाँ पे जा रहे हो बताओ जरा हमारे. आपने टिकट बुक किया है कि जनरल से जा रहे हो? जनरल से. मजा आ रहा है भाई. अच्छा, लाईफ कैसी चल रही है? सब अच्छे है. जरी केवढं पण टेन्शन असेल, हा माणूस खाली बसून जातोय तरी सब अच्छा आहे बोलतोय, खुश आहे. म्हणून शेवट एकच आहे की हॅपी राहणं खूप महत्वाचं आहे ना. भाई तुझे सल्यूट है. जिंदगी में कैसे रहना चाहिए, खुशी खुशी चाहे कुछ हो या ना हो. बस ऐसे रहो और खुश रहो, समझे. काहीच टेन्शन नाही घ्यायचं लाईफमध्ये, खुश राहायचं यांच्यासारखं. जिरा सोडा या ट्रेनमध्ये. बाय बाय. असे आम्ही आमचे ट्रेनचे मित्र बनवले एकदम मस्त चांगल्यापैकी. त्याला आम्ही बाय बोलून टाकलं. बाई, कुठे हां चला. आता फायनली आम्ही नाशिकला पोहोचलोय. नाशिकमध्ये येऊन कळतं की खरंच थंडी आहे, नाही तर आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये थंडी नाही आहे. मजा येते प्रवासात. आणि फायनली विदाऊट तिकीट नाशिक आले, यापेक्षा जास्त मजा नाही येते. आतापर्यंतचा प्रवास सक्सेसफुल झाला आहे. नाशिकपर्यंत विदाऊट तिकीट आहे. टी सी बघून घाबरत चाललो आहे. आता परत एक नवीन प्रवासात इकडनं पुढे तुम्ही बघत राहा. ते नवीन प्रवास दुसऱ्या ब्लॉकमध्ये. चला बाय बाय.